लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा। वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना वाघनखं पाहण्याची परवानगी। केंद्रीय निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना दिलासा। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी, राजकीय पक्ष म्हणून निधी स्वीकारता येणार। महाराष्ट्र प्रभारींच्या उपस्थितीत 2 दिवस भाजप कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक। काल झालेल्या बैठकीत तीनही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची रावसाहेब दानवेंची माहिती। मुंबईमध्ये आज काँग्रेसच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। काँग्रेस सचिव के.सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातले प्रमुख नेते उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज, पक्षाकडून विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि प्रभारींची नियुक्ती। भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या नाराजीवर बैठक। भोसरी मतदारसंघ ठाकरे गटानं लढवावा ही आमची इच्छा, ही जागा आम्हालाच मिळणार, पदाधिकाऱ्यांना विश्वास। सोलापुरातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। जयंत पाटलांकडून थेट नावच जाहीर। वर्ध्यामध्ये 4ही विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही। महाविकास आघाडीत विदर्भात अधिकाधिक जागा मिळाव्यात, काँग्रेस जिल्हा निरीक्षक आमदार अभिजित वंजारी यांची प्रतिक्रिया। सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला सावंतवाडी मतदारसंघावर दावा। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या आधीची ही शेवटची बैठक। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबत स्वतंत्र बैठक। बीड रेल्वे संदर्भात बैठकीत चर्चा। 3 ऑगस्टला ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं पुण्यामध्ये शिबिर। उद्धव ठाकरे शिबिराला मार्गदर्शन करणार। पुणे जिल्ह्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना शिबिरासाठी उपस्थिती दर्शवावी लागणार। वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न। विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश। मुंबईमध्ये ठाकरेंची 25 जागांवर लढण्याची तयारी, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 17 जागा लढवण्याचा विचार। ज्या जागांवर निरीक्षक नेमले त्याच जागांचा विचार करा, एकनाथ शिंदेंचे निर्देश। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबी रंगाचा वाढता वापर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दैनंदिन वापरातल्या कपड्यात गुलाबी रंगाचा वापर वाढवला। विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची तिसरी आघाडी। राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनांची मोठी घोषणा। परिवर्तन आघाडी असं नव्या आघाडीचं नाव। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यालय सरचिटणीस यांच्यात वाद। सरचिटणीस महेश मानेंकडून खुर्च्या फेकत संताप व्यक्त। शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर। अकोले इथं शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार। कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहून सभेला संबोधितही करणार। बारामतीमधल्या रॅली दरम्यान युगेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर। युगेंद्र पवारांच्या सोबत सध्या युवकांची टीम। काळ बदलत असतो, आपणही काळानुसार नवीन काहीतरी करायचं असतं। युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबद्दल सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य। बारामतीच्या भिगवण चौकात शरद पवारांच्या बॅनर शेजारी अजित पवारांचा बॅनर। अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शरद पवारांचे बॅनर, तर अजित पवारांचा भव्य कुस्ती स्पर्धेचा बॅनर। कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड। परळीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। शहरातल्या लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत फटाक्यांची केली आतषबाजी। मतदारांना खुश करणाऱ्या योजना आणल्या, मात्र आता लाडका दिव्यांग भाऊ ही योजना सरकारनं जाहीर करावी। आमदार बच्चू कडूंची मागणी।
योजना जाहीर करायच्या, पण अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची? आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा कशासाठी? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल. तर सरकारनं घोषणा करताना त्याला कायद्याचा आधार द्यावा, चव्हाणांचं वक्तव्य. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणीच्या अर्जावर आमदारांचा फोटो. मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार अडचणीत येण्याची शक्यता. भाजप आणि काँग्रेसकडून कारवाईची मागणी. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडनं योजना लागू. योजनेतून जनतेची फसवणूक होऊ नये ही अपेक्षा. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर आमदार विश्वजित कदम यांची टीका. शिर्डीमध्ये प्रभू रामांबद्दल जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या प्रकरणी आव्हाडांविरोधातील गुन्हे शिर्डीमध्ये वर्ग करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. विविध ठिकाणी दाखल झालेले गुन्हे ठाण्यात एकत्र करण्यासाठी आव्हाडांनी दाखल केली होती याचिका. जितेंद्र आव्हाड आज विशाळगडाची पाहणी करणार. विशाळगडावर झालेल्या प्रकारानंतर आव्हाड करणार पाहणी. कोल्हापूरच्या विशाळगड पायथ्याला असणाऱ्या गजापूरला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली भेट. नागरिकांनी हिंसाचार कसा घडला याची दिली माहिती. अनधिकृतपणे घरं पावसाळ्यानंतर काढण्याचं अजित पवारांचं आश्वासन. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आज कोल्हापूरला जाणार नाहीत. जलील यांनी कोल्हापूर पोलिसांना येणार नसल्याचं कळवलं. हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची दिलेली हाक घेतली मागे. विशाळगडावर झालेल्या राड्याच्या विरोधात इम्तियाज जलील आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करणार. कोल्हापूरला येण्यासाठी काही लोकांनी विरोध केल्याची जलील यांची माहिती. विशाळगड हिंसाचाराची सीआयडी चौकशी करा. तसंच पीडितांना 15 दिवसांमध्ये नुकसान भरपाई द्या. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना रायगडमधनं अटक. कोर्टानं सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. मनोरमा खेडकरांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल. खेडकरांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. अटक टाळण्यासाठी दिलीप खेडकर यांचा पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज. मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातल्या शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यात दिलीप खेडकर सह आरोपी. पुणे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा शोध सुरू. प्रशिक्षण काळ थांबवल्यावर पूजा खेडकर वाशिममध्येच मुक्कामी. पुणे पोलिसात जबाब नोंदवण्यासाठीही पूजा खेडकर गेल्या नाहीत. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवली. 2022 मध्ये अहमदनगरमधनं खेडकरांनी मिळवलं होतं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. मनोरमा खेडकरांना अटक. मात्र खेडकर कुटुंबियांकडनं आम्हाला धोका. मनोरमा खेडकरांनी धमकी दिलेले शेतकरी कुलदीप पासलकर यांची प्रतिक्रिया. दृष्टीहीन व्यक्तींच्या संघटनेच्या वतीनं खेडकरांविरोधात आंदोलन. खेडकरांनी दिव्यांग आणि अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याच्या संदर्भात खेडकरांसह प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी. अंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची घेतली भेट. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा. दोघांमधली चर्चा गुलदस्त्यात. मनोज जरांगे आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार. राऊत यांची माहिती. कुणबी दाखल्यांचा सर्वात जास्त फटका सांगलीत बसलाय. ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाय. शिव्या देऊन आरक्षण मिळणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं. प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये अजय महाराज बारसकरांची कार जळून खाक. मनोज जरांगेंच्या समर्थकांनी कार जाळल्याचा बारसकरांचा आरोप. सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसींचा महामेळावा. ओबीसी आरक्षण सगळे सोयरे शासन निर्णय आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार. मेळाव्यासाठी छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर या नेत्यांना निमंत्रण. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये नवं पर्यटन धोरण जाहीर. नव्या धोरणाद्वारे 18 लाख रोजगार निर्मिती होणार. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या सगळ्या शासकीय कार्यालयातल्या गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सगळी पदं एमपीएससी मार्फत भरली जाणार. यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन. शासन निर्णय जारी.
आरटी प्रवेशाबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। हायकोर्टाच्या निकालावर शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं भवितव्य अवलंबून खासगी आणि विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळण्याबाबत 9 फेब्रुवारीला राज्य सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान। नीट पेपर लीक प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा एनटीएला महत्त्वाचा आदेश। शनिवार दुपार 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश। सोमवारी सकाळी 10:30ला पुढील सुनावणी। सुनियोजित पद्धतीनं पेपरफुटी झाल्याचं पटवून दिलं तरच फेरपरीक्षेचे आदेश देऊ। कथित घोटाळा 1 लाख विद्यार्थ्यांपुरताच। नीटच्या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं नोंदवलं निरीक्षण। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी अटकेत असलेला बीएमसी मान्यताप्राप्त अभियंता मनोज सांघूला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानाला गळती। 2 महिन्यांपूर्वीच केली होती डागडुजी। पीडब्ल्यूडीचं कामकाज पुन्हा एकदा चव्हाट्यावर। अनेक वेळेला तक्रारी करून सुद्धा शासन दुर्लक्ष करतंय। किती घोटाळे आहेत हे यावरनं स्पष्ट होतंय। शासकीय निवासस्थानाला गळती लागल्यानं विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। वाशिमच्या काटा आरोग्य केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती। उपचाराला आलेल्या रुग्णांना फटका। नवीन इमारत मंजूर होऊन सुद्धा बांधकामाला सुरुवातच नाही। मेट्रो 3च्या उद्घाटनाबाबत सरकारनं केलेलं ट्विट रद्द केलं। या फेक न्यूजबद्दल पीएमओ कारवाई करणार का? आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचा सवाल। विधानसभा निवडणुकीआधी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही खुला होणार। सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण होणार। एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। जालन्यामध्ये झालेल्या अपघातग्रस्तांची मनोज जरांगेंनी घेतली भेट। जरांगेंकडनं जखमींची विचारपूस। मृतांच्या कुटुंबियांना नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, जरांगेंची मागणी। वसईमध्ये भरधाव गाडी घरात शिरल्यानं श्वानाचा मृत्यू। कार चालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची माहिती। चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। मीरा भाईंदर पालिकेच्या बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू। यावेळेला संतप्त नागरिकांकडून बसच्या समोरची काच फोडली। पोलिसांनी संबंधित बस चालकाला घेतलं ताब्यात। मुंबई बंगळुरू हायवेवर सिमेंटची वाहतूक करणाऱ्या मिक्सरची वाहनाला धडक। चालकाला दुखापत। खेड ते वडगाव जाणाऱ्या बसला तालुक्यातल्या कुडोशीत अपघात। बसमधनं प्रवास करणारी एक मुलगी आणि अन्य व्यक्ती जखमी। बसमधनं 15 ते 20 प्रवासी करत होते प्रवास। पुण्यातल्या पुरंदर सासवड शहरात दिवसाढवळ्या गोळीबार। 3 अज्ञात व्यक्तींकडून राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार। टिळेकर गंभीर जखमी। सासवड एसटी स्टँड समोर झाला गोळीबार। हिंगोलीच्या औंढा तालुक्यातल्या असोला गावात गोळीबार। मारुती पावडे नावाची व्यक्ती जखमी। संतप्त नागरिकांनी दुचाकी पेटवली। गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक। चकमकीत मारलेल्या 12 माओवाद्यांची ओळख पटली। माओवाद्यांवर 86 लाखांचं बक्षीस तर 300हून अधिक गुन्हे दाखल झाल्याची माहिती। इथेनॉल ऑक्साईड लिकेज झाल्यामुळे रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधल्या पुष्कर कंपनीत स्फोट। 3 कर्मचारी वाचले। इथेनॉल ऑक्साईड ट्रान्सफर करताना व्हॉल्व्ह ऑपरेट करण्यामध्ये चूक झाल्याची प्राथमिक माहिती। वादग्रस्त सरकारी अधिकारी ज्योती देवरे यांची पुण्यातल्या खेड इथं तहसीलदार म्हणून नियुक्ती। ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर केले होते आरोप। परभणीमधल्या 23 अंशकालीन निदेशकांना रुजू करून घ्यायला जिल्हा परिषद प्रशासनाची टाळाटाळ। उच्च न्यायालयाच्या आदेशाला प्रशासनानं फासला हरताळ। निदेशकांचा आंदोलनाचा इशारा। वसईमध्ये ओला ई बाईकरांची सर्व्हिसच्या नावानं बोंबाबोंब। सर्व्हिस सेंटर बाहेर 50 ते 60 ई बाईक वेटिंगवर। काही ई बाईक 15 ते 20 दिवसांपासून सर्व्हिस सेंटरमध्येच असल्याची माहिती। जेएनपीटी बंदरातील यंत्रणा संथ गतीनं काम करतेय। जेएनपीटीच्या बाहेर 1000 कंटेनर्सची रांग। व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पुलिंगवर खर्च करावे लागतायत लाखो रुपये। सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक। उत्कृष्टता की ओर बढ़ते कदम या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण।
नाशिक महानगरपालिकेनं इमारतीच्या छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिकेला आली जाग. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीचं निवेदन. बेळगावात गतिमंद तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक. गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कडोली ग्रामस्थांनी गावात बंद पाळत जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. डेंग्यू आणि हिवताप आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी मुंबई पालिकेची भाग मच्छर भाग मोहीम. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते यांच्या मार्फत मोहिमेचा प्रचार. परभणीच्या काही भागात जोरदार तर काही ठिकाणी संततधार पाऊस. अनेक दिवसांनंतर जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. हिंगोली शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी साचलं पाणी. शेतीसाठी समाधानकारक पाऊस बरसल्यामुळे शेतकरी सुखावले. भंडाऱ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी. भंडारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनीमध्ये संततधार पाऊस असल्यानं शेतीच्या कामांना वेग. अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी. धोकादायक ठिकाणी जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं अनेक नद्या इशारा पातळीच्या आत. गेल्या 3 दिवसांपासून अनेक नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कुंभे धबधबा दुर्घटनेनंतर रायगड पोलीस सतर्क. रायगड जिल्ह्यात साहसी आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. अन्विक आमदार या तरुणीचा धबधब्यामध्ये पडल्यानं झाला होता मृत्यू. गुहागरमधल्या शीर गावात रस्त्यालगत भूस्खलन. जमिनीचा काही भाग नदीत कोसळला. पावसाचा जोर वाढल्यास शीर गावातील वाहतूक बंद होण्याची शक्यता. पावसामुळे कल्याण नेतिवली टेकडीवरच्या 5 घरांच्या भिंती कोसळल्या. दुर्घटनेमध्ये एक महिला किरकोळ जखमी. घरांचं मात्र मोठं नुकसान. नागपुरात नाग नदीला लागून असलेल्या घराची भिंत कोसळली. कॉर्पोरेशन कॉलनीतली घटना. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या देवळ्यातल्या लोहणेर इथं अज्ञातानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीत टाकला युरिया. शेतकऱ्याचं 200 क्विंटल कांद्याचं नुकसान. भुसावळमध्ये आमदार संजय सावकारेंचा मुख्य अभियंता कार्यालयामध्ये ठिय्या. दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र क्षेत्रातल्या बाधित गावांना देण्यात येणारा सीएसआर फंडमध्ये दुजाभाव केला जात असल्याचा आरोप. नागोठण्यातल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक. टॉवर लवकर न हटवल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. रोहा तहसीलदारांना दिलं अल्टिमेटम. शेतकऱ्यांचं पीक कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश नसताना खामगाव सेंट्रल बँकेकडनं शेतकऱ्यांची अडवणूक. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. शेतकऱ्यांसह बँकेत दिला ठिय्या. एसी वगैरे फॅन वगैरे बंद करून आम्हाला फक्त इथं जीव मांडण्याचा प्रयत्न आहे यांचा. इथं विषय मग आता इथून निघून जायला काय मतलब आहे यांचा. आजारी वडिलांना मुलानं जिवंत जाळलं. अकोल्याच्या बाळापूरमधली घटना. आरोपी आकाश इंगळे याला अटक. भंडाऱ्याच्या राजेदहे गावात घरफोडी. 8 लाखांचा ऐवज लुटला. आम आदमी पार्टी हरियाणातल्या सर्व 90 जागा लढवणार. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार. आता काँग्रेस, भाजप आणि आप दरम्यान होणार तिरंगी लढत. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये चंदीगड एक्सप्रेसला अपघात. एक्सप्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरनं घसरले. 4 जणांचा मृत्यू. 12हून अधिक प्रवासी जखमी. T20 आणि वन डे टीमचा आता शुभमन गिल असणार उपकर्णधार. T20साठी यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरची निवड. भारतीय संघाच्या T20 संघाची जबाबदारी मुंबईच्या सूर्यकुमार यादववर. तर वन डे मॅचेससाठी रोहित शर्मा कर्णधारपदी कायम. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविचचा अखेर घटस्फोट. इंस्टाग्राम पोस्ट करत हार्दिक आणि नताशाकडून घटस्फोटाची माहिती. अभिनेत्री जान्हवी कपूर फूड पॉयझनिंगमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल. दक्षिण मुंबईतल्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जान्हवीवर उपचार सुरू. जान्हवीची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबियांची माहिती. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन. 16 जुलैला मुलगी झाल्याची पोस्ट करत दिली माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.